तर कोल्हापूरमध्ये देखील मतदानाचा हक्क बजावला जातोय, मतदान होतंय। आपल्या सोबत कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमर, आज राज्यभरामध्ये जे मतदान केलं जात आहे, कोल्हापूरमधली काय स्थिती आहे? मतदानाला सुरुवात झाली आहे का? तू बोलल्याप्रमाणे सकाळी 6:30 वाजल्यापासून मतदान केंद्रावर सगळ्या विभागातील म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांची लगबग चालू झाली। त्याचबरोबर कार्यकर्त्यांचीही लगबग चालू झाली। आणि आता आपण पाहत असाल तर मी ज्या कोल्हापूर केंद्राच्या महापालिकेच्या बूथवर आहे तिथे कार्यकर्त्यांची लगबग चालू आहे। सकाळी बरोबर 7ला पहिले मतदान झालं आणि मतदानाला येण्याचा ओघही वाढलेला। सकाळी महिला असतील, पुरुष असतील, हे सगळे मतदानाची येत आहेत। प्रज्ञा, तर अमर, एकंदरच आज मतदान सुरू झालेलं आहे, मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र तिथल्या कोल्हापूरमधल्या कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला? सर्व राजकीय नेत्यांचे सकाळी 8:30 वाजता खासदार धनंजय माळी करतील। 8 वाजता जिल्हा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मतदानासाठी येणार आहेत। त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षाचे पुढारी 8 नंतर मतदानाला बाहेर पडतील, कारण 7 वाजल्यापासून सगळ्या कार्यकर्त्यांना ते कामाला लावतील, सगळीकडे आपली व्यवस्था चोख झाली का पाहतील आणि 8 वाजल्यापासून मतदानाला सर्व राजकीय पक्षाचे नेते बाहेर पडतील। जी जी अमर, मात्र आपण पाहतो आहे की सगळ्याच मतदान केंद्रावरती सुविधा देण्यात आलेल्या आहेत। निवडणूक आयोगाने सगळ्या व्यवस्थित सुविधा पुरवल्या गेलेल्या आहेत। कोल्हापूर मधल्या मतदान केंद्रावरती काय परिस्थिती आहे? सर्व मतदान केंद्रांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत सर्व यंत्रणा पुरवलेली आहे। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी मंडप घातलेले आहेत, खुर्च्या बसवलेल्या आहेत। मोबाईल नेण्यासाठी आत मनाई केल्यामुळे एक माणूस मोबाईल घेण्यासाठी बसवलेला आहे। मतदान करायला जाताना मोबाईल घेऊन जाणं हा क्रमप्राप्त नाही आहे, त्यामुळे त्यावर कारवाई केली जाईल असाही इशारा दिला आहे। पोलीस प्रशासनाकडून त्याचे काटेकोर पालन केले जात आहे। प्रज्ञा, जी अमर, या संदर्भातली माहिती घेतच राहू तुर्तास। धन्यवाद। तर आपण पाहतोय राज्यभरामध्येच मतदानाला सुरुवात झालेली आहे। सगळीकडेच आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळे राजकीय नेतेही देखील आपलं मतदान करताहेत, मतदानाचा हक्क बजावतात आणि लोकशाहीचा हा एक उत्सव आहे। सुरुवात झालेली आहे या उत्सवाला आणि 23 तारखेला या सगळ्याचा निकाल आता लागणार आहे। मात्र तत्पूर्वी आज संपूर्ण राज्यभरामध्ये मतदानाचा हक्क बजावला जातो आहे। आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, अजित पवार यांनी काटेवाडीमधून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शिवाय नागपूरमध्ये आपण पाहिलंय, नागपूरमध्ये मोहन भागवत यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। शिवाय मतदानाला जाताना मोबाईल घरीच ठेवा, मोबाईल नेण्यामध्ये देखील निवडणूक आयोगाने मनाई केलेली आहे। राज्यभरामध्ये मतदानाची जय्यत तयारी झालेली आहे। सकाळीच 6 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे।